पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। दादा चाकरवाडीकर महाराज की जय। देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपणपे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2। देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णता पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपणपे। मनुष्याच्या जीवनात येणारं सुख आणि दुःख हे बहुतेक करून स्वनिर्मित असतं। स्वनिर्मित। माझं वाक्य पुन्हा ऐका। मनुष्याच्या जीवनात येणारं सुख आणि दुःख हे बहुतेक करून स्वनिर्मित असतं। तुम्हाला कोणी सुखही देत नाही आणि तुम्हाला कोणी दुःखही देत नाही। मनुष्य स्वतः स्वतःच्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती करतो आणि त्या सुख दुःखात बांधल्या जातो। आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतायत की सुख दुःखी आकळीजे आपणपे। ज्ञानोबा इथे असा दावा करतायत मानवी जीवनात येणारं सुख आणि दुःख हे स्वनिर्मित असते। माणसानं त्याच्या जीवनात स्वतःच सुखदुःखाची निर्मिती केलेली असते। तो स्वतःहून सुखदुःखात बांधला जातो। त्याला कोणी सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही। ज्यावेळेस मनुष्य ज्ञानेंद्रियाच्या अधीन होऊन ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो त्यावेळेस तो स्वतःहून आपल्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती करतो आणि त्या सुख दुःखात बांधल्या जातो। आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपणपे। माणसाच्या जीवनात येणारं सुख आणि दुःख हे स्वनिर्मित असते। तुम्हाला कोणी सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही। दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो सून म्हणते माझ्या सासूने मला फार दुःख दिलं। बायको म्हणते माझ्या नवऱ्यानं मला फार दुःख दिलं। बाप म्हणतो माझ्या मुलानं मला फार दुःख दिलं। ज्ञानोबा म्हणतात बाबा तू चुकीचं बोलतोयस। तुला कोणी सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही। तुझ्या जीवनात येणाऱ्या सुख दुःखाला तू स्वतः कारणीभूत आहेस। का? तू ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो आणि ज्ञानेंद्रियाच्या अधीन होऊन ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर तू स्वतःहून तुझ्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती करतो आणि त्यात तू स्वतःहून बांधल्या जातोस। देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपणपे। तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी सुखही देत नाही दुःखही देत नाही। आम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो, आमच्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती करतो आणि स्वतःच त्या सुख दुःखात बांधल्या जातो। आणि म्हणून माऊली म्हणतात सुख दुःखी आकळीजे आपणपे। एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत। कान, नाक, जीभ, डोळा आणि त्वचा। आणि या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे। शब्द हा कानाचा विषय आहे। ज्ञानोबा बोलले देखे शब्दाची व्याप्ती
निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय, गंध हा नाकाचा विषय, सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू घ्राणाशी विषादू तोषू देतात. गंध हा नाकाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. बरोबर आहे. रूप हा डोळ्याचा विषय, चव अर्थात रस हा जिभेचा विषय, तैसाची द्विविध रसू जो उपजवी प्रीती आणि त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. बरोबर आहे. चव अर्थात रस हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन गुण जेत वपूचे निसंगे कारण संतोष केदा. स्पर्श हा त्वचेचा विषय. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. ज्यावेळेस मनुष्य या ज्ञानेंद्रियाच्या अधीन जातो आणि या ज्ञानेंद्रियाचे हे विषय भोगतो त्यावेळेस तो स्वतःहून आपल्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती करतो आणि त्या सुखदुःखात बांधल्या जातो असं ज्ञानोबा बोलतायत. माऊली म्हणतात तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी सुखही देत नाही दुःखही देत नाही. तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः सुखदुःखाची निर्मिती करता आणि त्यात अडकता, त्यात बांधले जाता. का तर तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मी आपल्या पुढे मांडलीत आता. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. बारी बारीने आपण पाहूया. प्रथमतः कान या ज्ञानेंद्रियाचा आपण विषय पाहूया. कान हे ज्ञानेंद्रिय आहे आणि या कानाचा विषय आहे शब्द. आणि या कानाचा विषय शब्द भोगल्यानंतर आम्ही सुखदुःखात कसे बांधल्या जातो प्रत्येक इंद्रियाचा आपण पाहूया. कान हा ज्ञानेंद्रिय आहे, शब्द हा कानाचा विषय आहे. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. ज्ञानोबाच्या ओवीकडे लक्ष द्या. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय आणि निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते, कानाला निंदा आवडत नाही. आता थोड्या वेळानं माझं प्रवचन संपलं, तासाभरात, की तुमच्यापैकी एक 10-5 माणसं माझ्याकडे येतील, मला गराडा घालतील आणि माझी स्तुती करतील. बाबा डॉक्टर मोठे साहेब, डॉक्टर भागवतराव मोठे, काय प्रवचन केलं बाबा तुम्ही, काय प्रवचन केलं. माझी स्तुती करते. स्तुती ही माणसाला प्रिय आहे. स्तुती ही माणसाला प्रिय आहे. स्तुती माणसाला किती प्रिय आहे. स्तुती ऐकायला मेलेला मनुष्यही उठून बसेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. माझं प्रवचन संपलंय, 4 माणसं माझ्याकडे येतील आणि माझं कौतुक करू लागतील. अबो डॉक्टर साहेब, मोठे साहेब, असं प्रवचन कधी ऐकलंच नाही हो, अशी बी ज्ञानेश्वरी असती का, काय छान बोलले बा तुम्ही. माझी स्तुती करतील, मला गुदगुल्या होतील. स्तुती ही कानाला प्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते. तुम्ही आलात आणि माझी स्तुती केली, वा 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 मोठे साहेब, फारच छान प्रवचन केलं, फारच छान प्रवचन केलं. मला गुदगुल्या होतील, मी फुगेल नाही फुटेल. का? स्तुती माणसाला प्रिय आहे. माझ्या कानाला स्तुतीपर शब्द भोगला की तात्काळ मला त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल राग अर्थात प्रीती निर्माण होते.
रागद्वेष. राग म्हणजे प्रीती. ज्याने माझी स्तुती केली त्याच्याबद्दल मला राग अर्थात प्रीती निर्माण होते आणि माझ्या मनाला एक शीतल आणि प्रसन्न अवस्था लाभते आणि माझं मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजेच सुख. किंबहुना सोये जीवात्मा याची लाहे तेत जे होय तया नाव सुख. ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाने सुखाची व्याख्या केली आहे. सुख कशाला म्हणावं. तुम्ही माझी स्तुती केली आहे, माझ्या कानानं स्तुती हा शब्द भोगलाय, तात्काळ माझं मन प्रसन्न होईल आणि ते अंतर्मुख होईल. हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची भेट होईल आणि या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हेच सुख असते. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची शांती हेच सुख. आणि म्हणून तुकोबाराय बोलले, शांती परते नाही सुख एर अवघेच दुःख. शांती हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच सुख आहे. ज्ञानोबा बोलले, जे तर शांतीचा जिबाळा नाही ते तर सुख विसरोनी नरके काही, जैसा पापी यांच्या ठाई मोक्षून वसे. पापी माणसाचा जसा मोक्ष कधी चुकूनही येत नाही तसं अशांत माणसापाशी सुख चुकूनही येत नाही. सुख येतं ते केवळ शांत माणसापाशी. नवे नवे शांती हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि मला तुकोबाराय बोलतात की शांती परते नाही सुख एर अवघेच दुःख. मनाची स्थिरता हेच सुख. तुम्ही माझी स्तुती केली, प्रवचन छान झालंय, मी स्तुती हा शब्द भोगलाय माझ्या कानानं आणि माझ्या मनाला एक प्रसन्न अवस्था, त्या स्तुतीमुळे माझं मन प्रसन्न झालंय. हे प्रसन्न मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. आता माझ्या कानानं स्तुतीपर शब्द भोगला आणि मला सुखाची प्राप्ती झाली. आता प्रवचनात मी बोललो सुरुवातीला की 10 लोक माझ्याकडे येतील आणि माझी स्तुती करतील, प्रवचन चांगलं झालं म्हणून. 4 चांगले असतात, 4 उपटसुळ असतात. 4 माझ्याकडे येतील आणि माझी निंदा करू लागतील. काय डॉक्टर मोठे साहेब कशाला नादाला लागले, इकडं यायना ना जायना, टिंब टिंब, हा काय तुमचा धंदा आहे का? हा तुम्ही डोळेच तपासा, तुम्ही डोळ्याचे डॉक्टर, ऑपरेशनच करा, इकडं कशाला नादाला लागले? तुमचं प्रवचन काही धड झालं नाही असं म्हणून माझी निंदा केली. 4 फुलाच्या माळा घालतात, 4 खेटराच्या माळा घालतील. तुमचं प्रवचन काही धड झालं नाही असं म्हणून माझी निंदा केली, माझी टिंगल केली. हा निंदापर शब्द माझ्या कानावर पडला. तुमचं प्रवचन काही धड झालं नाही, तुम्हाला काही येत नाही अशी माझी निंदा केली. निंदापर शब्द माझ्या कानावर पडला की सुप्त अवस्थेत माझ्या मनात अहंकार दडलेला असतो. तो अहंकार आतून ढुसणी मारतो. डॉक्टर मोठे ओठ, त्याने तुझी निंदा केली, तुझ्या कुच्च्या केल्या, तो अहंकार आतून ढुसणी मारतो. बघ डॉक्टर मोठे, तो तुला काही येत नाही म्हणला, त्यांनी तुझी नालास्ती केली, निंदा केली, बघ अहंकारातून मला ढुसणी मारतो आणि निंदा हा शब्द भोगायला होता माझ्या कानाला. आणि ज्यांनी माझी निंदा केली तात्काळ मला त्याच्याबद्दल द्वेष पैदा होतो आणि हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. माझी तळपायाच्या मस्तकाला जाते, याला धरू का हानो. मनाला एक क्रोधित अवस्था प्राप्त होते. ज्यावेळेस तुम्ही निंदा हा शब्द भोगलाय त्यावेळेस निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष आणि द्वेषातून क्रोध, एक उष्ण अवस्था, गरम अवस्था, क्रोधित अवस्था प्राप्त होते. आणि ज्यावेळेस मन क्रोधित होतं त्यावेळेस ते बहिर्मुख धावू लागतं. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची ताटातूट होते आणि ज्यावेळेस मन आणि परमात्मा यांची ताटातूट होते त्यावेळेस ते बेचैन आणि अस्थिर बनतं. आणि मनाची ही बेचैनी आणि अस्थिरता हेच दुःख आहे. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि मग ज्ञानोबा सुखाच्या दुःखाच्या व्याख्या करतायत. किंबहुना असोय जीवात्मयाची लाहे तेत जे होय तया नाव सुख. ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था जिजे ते सर्वथा दुःख जाणे. सुखाने दुःखाची केलेली व्याख्या. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय.
कुठल्याही कारणामुळे तुमचं मन ज्यावेळेस अंतर्मुख होतं त्यावेळेस ते हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन बहिर्मुख धावतं त्यावेळेस मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची ताटातूट होते आणि या ताटातुटीमुळे मन बेचैन आणि अस्थिर होतं आणि मनाची बेचैनी, मनाची अस्थिरता हेच दुःख असते. पण मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे. जीव म्हणजे मन, जीव आत्मयाची आहे. हृदयस्थ आत्मा आणि मन यांची भेट तेच जे होय तया नाव सुख. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ परमात्म्याला भेटतं आणि त्यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही त्याला ज्ञानोबा दुःख म्हणतात. ऐसी हे अवस्था न जोडिता पारता जिजे ते सर्वथा दुःख जाणे. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. अयुक्तपण मनाचे दुःखाचं कारण काय? अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. अयुक्तपण म्हणजे मनाचा चंचलपणा, मनाचा असमतोल, मनाची अस्थिर अवस्था, मनाची बेचैनी म्हणजे अयुक्तपणा. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. मनाची चंचलता, मनाचा असमतोल हे दुःखाचं कारण आहे. अर्थात मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. आता एवढ्या बोलण्यातून मला सांगा, माझ्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टीची निर्मिती झाली. माझी स्तुती केली कोणी? माझं मन प्रसन्न झालं स्तुतीमुळं, अंतर्मुख झालं, हृदयस्थ परमात्म्याला भेटलं. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख. कुणी माझी निंदा केली, मी हा निंदा शब्द माझ्या कानानं भोगला. मला एक क्रोधित उष्ण अवस्था प्राप्त झाली, माझं मन बहिर्मुख धावलं, हृदयस्थ परमात्मा आणि मन यांची ताटातूट झाली, ते बेचैन झालं. मनाची बेचैनी, मनाची अस्थिरता हेच दुःख. माझ्या जीवनात सुख आणि दुःख आलं, हे कुणी आणलं? मी स्वतः आणलं. का? मी कान या ज्ञानेंद्रियाचे शब्द हा विषय भोगला. स्तुतीपर आणि निंदापर शब्द मी भोगला. स्तुतीने मला सुख प्राप्त झालं, निंदेने मला दुःख प्राप्त झालं. मी ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, कान या ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. शब्द हा कानाचा विषय, एक स्तुतीपर एक निंदापर. हा कानाचा विषय स्तुतीपर आणि निंदापर शब्द भोगल्यामुळं माझ्या जीवनात मी स्वतःच सुख दुःखाची निर्मिती केली. माझ्या जीवनात सुख आणि दुःख का आलं? कुणी आणलं? मी स्वतःच आणलं. का? ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. कान या ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. का भोगला? अहंकारानं आतून डुसणी मारली. डॉक्टर मोठे बाप तुझी निंदा करतोय. तुमची कुणी निंदा केली नाही केली की अहंकारातून डुसणी मारतो, बाप तुला वाईट बोलायला, निंदा करायला. आणि निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष आणि द्वेषातून क्रोध आणि त्यातून मनाची बहिर्मुखता, बेचैनी, ताटातूट, अस्थिरता हेच दुःख. एवढ्या बोलण्यातून मला हे सांगायचं की या ठिकाणी मी सुख आणि दुःख भोगलं. या सुख आणि दुःखाची निर्मिती माझ्या जीवनात मीच केली. का केली? तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले. कान या ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. का भोगला? तर अहंकारातून डुसणी मारली, म्हणून कान या ज्ञानेंद्रियाचा मी स्तुतीपर आणि निंदापर शब्द भोगला आणि मीच माझ्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती केली आणि मीच त्यात बांधल्या गेलो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत, देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण. तुम्हाला तुमच्या जीवनात कोणी सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही, हे आपले गैरसमज आहे. तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती करता. का? ज्ञानेंद्रियाचे विषय बघून, आणि त्या सुख दुःखात बांधल्या जातात. आणि मग ज्ञानोबा इथं इशारा करतात की बाबा तुला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही, तुझ्या मनाचा भ्रम आहे. मी जसं बोलून गेलो, सून म्हणते सासूने मला फार दुःख दिलं, बायको म्हणते नवऱ्यानं मला फार दुःख दिलं, बाप म्हणतो पोरानं मला फार दुःख दिलंय. ज्ञानोबा म्हणतात चुकीचं बोलतोयस. तुला कोणी दुःखही देत नाही, सुखही देत नाही. तुझ्या जीवनात येणारा सुख दुःख हे तू स्वतः निर्माण करतो. का? ज्ञानेंद्रियाचे विषय बघतो. जसं मी कानाचं उदाहरण सांगितलं, आणि त्यात तू स्वतःहून बांधल्या जातो, तूच निर्माण करतो, तूच बांधल्या जातो. का? तर ज्ञानेंद्रियाचे विषय बघतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की देखे इंद्रिया आधीन होईजे ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे.
ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की तुम्ही स्वतःच्या जीवनात स्वतः सुख दुःखाची निर्मिती कराल आणि त्यात बांधल्या जाल आणि सुख दुःखाचे चटके भोगाल. तुम्हाला कोणी सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. तुमच्या सुख दुःखाला तुम्ही स्वतः कारणीभूत आहात. का तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतात. देखे इंद्रिय आधीन होई जे ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुख दुःखी अक्कली जे आपण अपे. अक्कली जे म्हणजे बांधणे, आपण अप म्हणजे स्वतःहून मानल्या जातात. का? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यामुळे. आपण कान या शब्दाची, कान हा ज्ञानेंद्रिय शब्द, हा कानाचा विषय. शब्द हे दोन प्रकारचे, स्तुतीपर निंदापर, हा विषय पाहिला. कान हा ज्ञानेंद्रिय पाहिला. आता नाक बघा. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय बघायचे. आता नाक बघा. गंध हा नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तो शोधेता. बरोबर आहे. नाक हे ज्ञानेंद्रिय आहे आणि गंध हा नाकाचा विषय. गंध हे 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. डॉक्टर राजेंद्र वीर माझ्या पुढे बसलेत, प्रवचन ऐकतायत. मी नाकाचा विषय सांगतोय. गंध हा नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंध हा नाकाच्या आवडीचा विषय आणि दुर्गंध हा नाकाच्या नावडीचा विषय. आणि हा गंध आणि सुगंध आणि दुर्गंध जर मनुष्याने भोगला तर सुख दुःखाची निर्मिती कशी होते हे मी सांगतोय. डॉक्टर राजेंद्र वीर माझ्या पुढे बसले. त्यांच्या उजव्या हाताला एक माणूस बसलाय. त्या माणसाने डॉक्टर वीरच्या मनगटावर अत्तराचा बोळा चोळला. डॉक्टर वीर ते अत्तराचा वास घेतील. वाह वाह, क्या मजा आ रहा है. सरका अलीकड. त्या सद्ग्रस्ताला म्हणते सरका अलीकड. मुंडे साहेब सरका अलीकड. अजून एक बार चोळा. कारण सुगंध हा नाकाच्या आवडीचा विषय आहे. नाकाला सुगंध आवडतो, दुर्गंध आवडत नाही. अजून एक चोळा. ज्यांनी अत्तराचा सुगंध दिलाय त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम. सरका मुंडे साहेब इकडं. अजून एक चोळा. आणि या अत्तराच्या सुगंधामुळे त्यांचं मन शीतल अर्थात प्रसन्न होईल. या प्रसन्नतेमुळे या मनाला अंतर्मुक्त साधेल. मन हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाची स्थिरता हे सुख आहे. डॉक्टर वीरने काय केलंय? नाकाचा सुगंध हा विषय भोगलाय आणि त्यांच्या जीवनात काय आलंय? सुख आलंय. आता त्यांच्या डाव्या बाजूला एक माणूस बसलाय. मला माफ करा. उजव्या हाताला बसलाय, त्याने अत्तरचा बोळा चोळलाय. डाव्या बाजूला माणूस बसलाय, तो पादलाय. मला माफ करा. डाव्या बाजूला माणूस बसलाय, तो पादलाय. डॉक्टर वीर पहिले त्याच्याकडे डोळे फाडून बघतील. कारण पादलेला वास गलिच्छ असतो. नाकाला दुर्गंध आवडत नाही. नाकाला लगेच दुःख होईल. अत्तरांना आनंद झालाय, पादलेल्या वासात दुःख होईल. उजव्या हाताच्या माणसानं अत्तर लावलंय, डाव्या हाताच्या माणूस पादलाय. डॉक्टर वीर त्याच्याकडे रागारागा बघतील. हाच टाइम सापडला का? दुसरी वेळच नव्हती का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह म्हणून का कचकुलवर खातो का? हीच वेळ सापडली का तुला? वधूतून असं बोलून त्या माणसाला दुःखी तर करतील, पण ज्या माणसानं नाकाला दुर्गंध दिलाय त्याच्याबद्दल मनामध्ये द्वेष पैदा होतो. हे रागद्वेष. विषय भोगातून रागद्वेष पैदा होतात आणि त्याच्यासाठी जनावरांनी शीतोष्णताचा शब्द वापरलाय. देखे इंद्रियाधीन होई जे ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुख दुःखी अकळीजे आपण आपे. डाव्या हाताचा मनुष्य पादल्याने नाकाला दुर्गंध दिलाय. दुर्गंध हा नाकाच्या नावडीचा विषय. ज्यांनी नाकाला दुर्गंध दिलाय पादल्याने, डॉक्टर वीर त्याच्याकडे डोळे फाडून पाडतील आणि त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. आणि एक मनाला क्रोधित उष्ण अवस्था प्राप्त होईल. मन विचलित होईल, क्रोधित होईल आणि मन बहिर्मुख होऊ लागेल. हृदयस्थ परमात्म्यापासून मन तुटेल आणि हृदयस्थ परमात्मा आणि मन यांची ताटातूट झाली की मन बेचैन आणि अस्थिर बनतं. आणि मनाची बेचैनी आणि अस्थिरता हेच दुःख आहे. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख आहे. म्हणून उद्बत्तीच्या वासानं आनंदू नका, पादलेल्या वासानं दुःख होणार नाही. माझं वाक्य नीट ऐका.
उदबत्तीच्या वासानं आनंद नका, पादलेल्या वासानं दुःख होणार नाही. उदबत्तीच्या वासानं आनंद झाला, पादलेल्या वासानं दुःख होणारच. देखे इंद्रिय आधी नव्हे, इंद्रिय ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की सुख दुःख जीवनात येणारच. आणि तुम्ही स्वतःहून आणता, त्याला कोणी कारणीभूत नाही. अत्तराच्या वासानं आनंदी झाला, पादलेल्या वासानं दुःख होईल. अत्तराच्या वासानं आनंदू नका, पादलेल्या वासानं दुःख होणार. सुख दुःखाचे ते जीवन होईल. सुख दुःखाच्या पुढे जाल आणि तुम्ही आत्मानंद भोगाल. येऊ आपण तिकडे पुढे. स्तुतीने आनंद झाला, निंदेने दुःख होणारच. स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. मानाने आनंद झाला, अपमानाने दुःख होणार. मानाने आनंदू नका, अपमानाने दुःख होणार नाही. हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा, ते आम्हाला सुख दुःख देतात आणि या सुख दुःखात स्वतःहून बांधल्या जातोय. जर डॉक्टर वीरला उदबत्तीच्या वासाने आनंद झाला नाही तर त्यांना पादलेल्या वासानेही दुःख होणार नाही. पण उदबत्तीच्या अत्तरच्या वासाने ज्यावेळेस ते मटक्या मारतील, वाह वाह करतील, तेव्हा पादलेला वास त्यांना दुःख देणारच. उदबत्तीच्या वासाने आनंदी नका, पादलेल्या वासाने दुःख होणार. इथं तुमच्या जीवनात सुख दुःख कुणी आणलं? जगानं दिलं का? आम्ही स्वतः निर्माण केलं का? नाक या ज्ञानेंद्रियाचा गंध हा विषय आम्ही भोगला, सुगंध आणि दुर्गंध. आणि नाकाने आम्हाला सुखी केलं, दुःखी केलं. आता डोळा घ्या. रूप हा डोळ्याचा विषय. रूप हे दोन प्रकारचं, एक भ्यासूर आणि एक सुरेख. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. बरोबर आहे. भ्यासूर म्हणजे घाणेरडं रूप आणि सुरेख म्हणजे चांगलं रूप. डोळ्याला चांगलं रूप पाहायला आवडतं, घाणेरडं रूप डोळ्याला पाहायला आवडत नाही. रस्त्यानं जर एखादा गोरागोमटा सुंदर मुलगा चालला किंवा सुंदर बाई चालली, माणसं तिच्याकडे वळवळू पाहतात. वळवळू बघा तुम्ही, मोटरसायकलवर पायी कुठे एखादी सुंदर स्त्री रस्त्यानं चालली, माणसं वळवळू पाहतात. हा त्या माणसाचा दोष नसतो, ही त्या रूपाची ताकद असते. निसर्गाचा डोळ्याला चांगलं रूप पाहायला आवडतच, निसर्गानं त्याला देण दिली. नरमारा बोलतात, भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. डोळ्याला सुरेख रूप पाहायला आवडतच निसर्गाचा. आणि म्हणून एखादी सुंदर स्त्री वाटेने चालली, तिच्याकडे माणसं वळवळू पाहतात. तुम्ही लाख डोळे बंद करा, ते रूप तुमचे डोळे खेचून घेतच. ही त्या रूपाची ताकद आहे का? डोळ्याला सुंदर रूप पाहायला आवडतच आणि डोळ्याला कुरूप घाणेरडं रूप पाहायला आवडत नाही. रस्त्याने सुंदर स्त्री चालली आहे, मनाला एक शीतल आणि प्रसन्न अवस्था लाभते, मनाची अंतर्मुक्ता साधल्या जाते. मन आणि हृदयस्थ परमात्मा यातून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. रस्त्याने एखादी घाणेरडी ओबडधोबड काळी किचकीट काळी बेंद्री बाई चालली, मनुष्य कपाळावर आड्यागोड्या पाडतो. काय घाणेरडी, कशाला पुढे आली? मनातल्या मनात 4-2 वाईट गोष्टी बोलून घेतो. मनाची अंतर्मुक्ता तुटते, मन बहिर्मुख धावू लागतं. का? डोळ्याला घाणेरडं रूप पाहायला आवडत नाही. मन बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी अस्थिरता हेच दुःख. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, सुंदर रूपानं तू आनंद नको, घाणेरड्या रूपानं तुला दुःख होणार नाही. सुंदर रूप पाहिलं तुला आनंद झाला की घाणेरड्या रूपानं तुला दुःख होणारच. सुंदर रूपानं आनंद नका, घाणेरड्या रूपानं दुःख होणार नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अयुक्तपणे मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. यांचं दमन करा, यांचे विषय भोगू नका, यांचं दमन करा, यांना ठेचा. चांगल्या रूपाने आनंद झाला तर घाणेरड्या रूपाने दुःख होईलच. चांगल्या रूपाने आनंद नका, घाणेरड्या रूपाने दुःख होणार नाही. आम्ही स्वतःहून सुख दुःखाची निर्मिती करतो, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगून त्यात बांधल्या जातो. आता जीभ बघा, जीभ हा ज्ञानेंद्रिय. जिभेचा विषय आहे चव, अर्थात रस. तैसाची द्विविध रसू, जो उपजवी प्रीती आणि त्रासू. म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. जिभेला चवदार चटकदार पदार्थ आवडतो, बेचव पदार्थ जिभेला आवडत नाही. तात्पर्य गोड रस जिभेला आवडतो, कडू घाणेरडा रस जिभेला आवडत नाही.
तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेले, वेटरनी सुंदर सुंदर जेवण आणून दिलं, अतिशय सुंदर स्वादिष्ट जेवण, मोठं हॉटेल आहे, सुंदर जेवण आणून दिलंय, जिभेला चवदार गोड पदार्थ आवडतात, तुम्ही प्रसन्न होता, एक शीतल अवस्था प्राप्त होते मनाला, प्रसन्न अवस्था, मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं, मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख. पण हॉटेलमध्ये वेटरने अतिशय घाणेरडं, अतिशय तिखट, बेचव जेवण आणून मांडलंय पुढं, खाताना तुम्ही मनातल्या मनात त्याला 50 रुपये आणता, त्या वेटरला चांगलं जेवण दिलंय त्याला 5-50 रुपयाची टीप देऊन जाता, पण घाणेरडं जेवण दिलंय त्याला रुपयाची टीप देत नाही, उलट जाताना 4 वाईट शब्द बोलता आणि निघून जाता, आणि तुमच्या मनाला एक उष्ण क्रोधित अवस्था प्राप्त होते, मनाची बहिर्मुखता, मन आणि आत्मा यांची ताटातूट, मन बेचैन आणि अस्थिर, मनाची बेचैनी अस्थिरता हेच दुःख. गोड रस खाल्ल्यानं आनंदू नका, कडू रस खाल्ल्यानं दुःख होणार नाही. गोड रस खाल्ल्यानं आनंद झाला की कडू रस खाल्ल्यानं दुःख होणारच. सुख दुःखी आकळीजे आपण आपे, तुम्ही बांधल्या जाणार सुख दुःखात. तुकोबराच्या घरी तुकोबराचे मेवणे एक दिवशी पाहुणे म्हणून आले, महाराजांच्या पत्नीने स्वयंपाक केला, मेवणे जेवायला बसले, जिजाबाईंनी जेवण वाढले, जे ताटात आले ते तुकोबराने गटगट गटगट खाल्ला आणि मोकळे झाले, शब्द बोलले नाही. नंतर जिजाबाई जेवायला बसल्या आणि तोंडात घास घातला की ते जेवण आळणी लागलं, मिठाचा पत्ता नव्हता. तोपर्यंत बुवा उठले होते, धोतर अंगावर टाकून निघाले होते, जिजाबाई पळत गेले आणि महाराजाच्या धोतराला धरलं, म्हणली बुवा थांबा. वडलं तुकोबाराला माघारी. का हो म्हणले, माझा मेवना पाहुणा होता, तो लागला सांगायला तुम्ही पाहुणे आहेत का, तुम्ही घरचे आहेत ना, भाजीला मीठ ना, हे का नाही सांगितलं. तुकोबाराने फार गोड उत्तर दिलं, मग अगं आवले महाराज, मला अगं आवले, मी काय खातोय, कोणाला खातोय हे माझं मलाच माहित नाही, तू काय खरट नाणी घेऊन बसलीस, मी काय खातोय काय नाही खात माझा मलाच पत्ता नाही म्हणले. तुका म्हणे आता नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. अगं मी वृत्तीवरच नाहीये, तुका म्हणे नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. आम्ही देहभानावरच नाही, मी आत्मसुखाच्या शेजारी झोपले, आता मी वृत्तीवरच नाही, तर मला खारट नाळणी काय करायचंय. माझ्या जीवेला गोड खाल्ल्यानं आनंद नाही, म्हणून नाळणी खाल्ल्यानं दुःखही नाहीये. तू काय वाढले याचं मला भानच नाहीये. गोड खाल्ल्यानं आनंद झाला, कडू खाल्ल्यानं दुःख होईल. चांगलं खाल्ल्यानं आनंद झाला, आळणी खाल्ल्यानं दुःख होईल. चांगल्यानं आनंदू नका, वाईटानं दुःख होणार नाही. गोड रस खाल्ल्यानं आनंदू नका, कडू कारलं खाल्ल्यानं दुःख होणार नाही. आम्ही स्वतः सुख दुःखाची निर्मिती करतो ज्ञानेंद्रियाचे विषय बघून. आता राहिली त्वचा. स्पर्श हा त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. वय विसरलं का सगळे? जरा चिंतित दिसतात माझ्याकडे, विसरलंय का? उडी निघाली थोडं, तुम्ही टणकन उडी मारा जाऊन जरा. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, वपूचे निसंगे कारण संतोष केदा. वपू म्हणजे त्वचा, मृदू आणि कठीण. स्पर्श हा त्वचेचा विषय. स्पर्श 2 प्रकारचे, एक मृदू आणि दुसरा कठीण. मृदू स्पर्श त्वचेला आवडतो, कठीण स्पर्श त्वचेला आवडत नाही. आई असो, पत्नी असो, कुणी असो, ज्यावेळेस तुम्हाला कुणीतरी कुरवाळत आहे, प्रेमानं तुमच्या अंगावरून तोंडावर हात फिरवत आहे, मृदू स्पर्श केलाय तुमच्या कातडीला, त्वचेला, तुमच्या मनाला एक शीतल आणि प्रसन्न अवस्था प्राप्त होईल. मन अंतर्मुख होईल, हृदयस्थ परमात्म्याला भेटेल. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हे सुख. पण आता तीच आई आली आणि त्या लेकराला काठीने माराली, लाथानी माराली, चपलानी माराली, चापटीने माराली, बदाड 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 आली. ज्याईने आधी कुरवाळलंय, तोंडावर हात फिरवलाय, मृदू स्पर्शाने आनंद झालाय, सुख झालंय. आता तीच आई मारायली. त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही,
त्वचेला मृदू स्पर्श आवडतो, त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही. तीच आई मारायली, ते बाळ त्या आईचा हात धरेल, 2-4 घाणेरडे शब्द बोलेल, आईला ढकलून दे, आईला पाडेल. का? त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही, चापट आवडत नाही, मारलेला आवडत नाही. तुमच्या मनाला आईने मारले तरी तुमच्या मनाला एक उष्ण आणि क्रोधित अवस्था प्राप्त होईल. त्यामुळे मनाची अंतर्मुखता तुटेल, मन बहिर्मुख धावू लागेल आणि या बहिर्मुखतेतून ते बेचैन आणि अस्थिर होईल. मनाची बेचैनी, अस्थिरता हेच दुःख. आता एवढ्या बोलण्यातून मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख काल तुम्ही ज्ञानेंद्रियाची विषय भोगली. 5 ज्ञानेंद्रिय, या 5ही ज्ञानेंद्रियाची विषय भोगली. का भोगली? इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. आम्हाला हिंदीन म्हणवलंय भगवंताने, इंद्रियाचं दिन केलंय. इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. आम्ही इंद्रियात विषयात सुख शोधतो. पुढे बघूया आपण. हे सुख दुःख तुमच्या जीवनात आलं, कुणी आणलं? आम्ही स्वतः आणलं. का आणलं? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले. का भोगले? मनात एक सुप्त अहंकार दडलेला असतो, तो आतून ढुसणी मारतो आणि तो तुम्हाला विषय भोगायला होतो. आणि विषय भोगातून सुख दुःखाची निर्मिती होते. तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती करता, त्यात बांधले जाता. तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना हा भाग समजून घ्या. जगात तुम्हाला कोणीच सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आमच्या जीवनात आम्ही सुख दुःखाची निर्मिती करतो. का? तर आम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून सुख दुःखाची निर्मिती होते. ते आम्ही स्वतः सुख दुःखाची निर्मिती करतो या विषय भोगातून, आणि त्यात आम्ही बांधल्या जातो. आणि मग ज्ञानोबा सावध करतायत की देखे इंद्रिया आधी न होईजे, ते शीतोष्ण ते पाविजे, आणि सुख दुःखी आकळीजे आपण अपे. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगाल तर सुख दुःखाची निर्मिती होईल, ती तुम्ही कराल आणि स्वतःच त्या सुख दुःखात बांधल्या जाल आणि आयुष्यभर सुख दुःखाचे चटके भोगत बसाल. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. हे रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. जागोजाग ज्ञानवरांनी अर्थात भगवान कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला की ज्ञानेंद्रियाचे विषय टाळ. यांच्या भोगातून तुझ्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती होईल, पाप पुण्याची निर्मिती होईल. सुख दुःख तर भोगावंच लागेल, पण हे निर्माण झालेलं पाप पुण्य तुला पुन्हा पुन्हा संसारात बांधेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवेल. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. ज्ञानेंद्रियाचे विषय कोण भोगायला होतं? तर अहंकार. म्हणून या अहंकाराला मारा. मी बोललो की 4 माझी स्तुती करतील, 4 माझी निंदा करतील. एखादा मनुष्य उठला आणि मला म्हणला तुमचं प्रवचन काही धड झालं नाही. मला घाण बोलला, वाचाळ बोलला, तुमचं प्रवचन काही धड झालं नाही असं म्हटलं. इथं काय होतं? माझा इगो हर्ट होतो. स्तुतीपर शब्द हा कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कुणी तुमची निंदा केली, वाईट बोलले, तुमच्यासोबत वाईट वागलाय, वाईट बोललाय, घाण बोललाय, निंदा केली, काय होतं? तुमचा अहंकार दुखवला जातो, तुमचा इगो हर्ट होतो. आपण म्हणतो ना नेहमी, त्याचा इगो हर्ट झाला, त्याचा अहंकार दुखावला. विषय भोगायला कोण लावत असेल तर तो आहे अहंकार. हा सुप्त अवस्थेत आत दडलेला असतो मनात, आणि तो आतून डुसणी मारतो. डॉक्टर मोठे भाग, त्यांनी तुझी निंदा केली, आणि मग मी पेटून उठतो. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. मी त्याच्यासोबत गलिच्छ वर्तन करतो, हाणामारी करतो, शिवीगाळ करतो. पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन. विषय भोगाने संसारात तर बांधलंच पाप पुण्यामुळे. शिवाय क्रोधित अवस्था माझ्या मनाला प्राप्त झाल्यामुळे मनाची बहिर्मुखता, मनाची बेचैनी, अस्थिरता, आणि मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख. विषय भोगामुळे सुख दुःख जीवनात आलंच, पण संसार बंधनही आलं. का? त्यातून पाप पुण्याची निर्मिती झाली. म्हणून विषय हे सुख दुःखाला कारणीभूत आहेत. आणि विषय भोगाला अहंकार लावतो, तर या अहंकाराला मारा.
जीवन जगत असताना अहंकारावर प्रहार करा. अहंकार मेला की विषय भोग नाही, विषय भोग गेला की सुख दुःख जीवनातून निघून जातं. सुख दुःखातीत अवस्था येते. तुम्ही आत्मानंदात जगत असतात. अहंकाराला मारा, विषय आपोआप तुमच्या जीवनातून पळून जातील. हा अहंकार कसा मारायचा? अहंकाराला मारण्यासाठी एक साधा आणि सोपं औषध तुकोबाराय सांगतात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. अहंकार राम नामाने मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. अहंकार विषय भोगायला लावतो, विषय भोगातो सुख दुःखाची निर्मिती आहे, आणि आम्ही स्वतःहून सुख दुःख जीवनात निर्माण करतो आणि त्यात बांधल्या जातो. तर या अहंकाराला मारा. आणि अहंकारा मारायला सगळ्यात रामबाण औषध काय असेल तर ते रामनाम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. रामनामानं काम क्रोध तर मरतात, पण अभिमान हे देशोधडीला पळून जातो. ज्ञानोबराय बोलले, उचलेली प्राणा सरिसी इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकार होई. ज्यावेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस जीवात्मा ज्यावेळेस पुढच्या प्रवासाला निघतो, पुढचा देह धरण्यासाठी, तो आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन घेऊन जातो. नरवराची ओवी आहे का? उचलेली या प्राणा सरिसी इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकार ये. मनषष्ठाया इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहापासून या गेला. देहराज म्हणजे आत्मा. मनुष्य मरायला आणि त्याचा जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघलाय, पुढचा देह धरायला. तो आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन घेऊन जातो. मनषष्ठाया, षष्ठा म्हणजे 6, मनासहित 5. मनषष्ठाया इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहापासून गेला. जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघाला रे निघाला की त्याच्यासोबत ही 6 इंद्रिय जातातच. तसं मन आणि बुद्धी म्हटलं की तिथे अहंकार वास करतोच. दरबाराने सिद्धांत सांगितलंय. जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघाला की 6 इंद्रिय सोबत जातातच. मन आणि बुद्धी म्हटलं की तिथे अहंकार वास करतोच. उचलेली प्राणा सरिसी इंद्रिय ही निगते जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारो ये. पण ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता त्यावेळेस मनातला आणि बुद्धीतला अहंकार मरतो. रामनामानं, सतत रामनामानं मन आणि बुद्धीतला अहंकार मरतो. आणि रामनाम थांबलं की पुन्हा अहंकार त्या मनात आणि बुद्धीतून वास करतो. मग एखाद्या माणसाला आपण वाईट बोललो, त्याची निंदा केली आणि तो फार दुःखी झालाय, आपण काय म्हणतो? डोंट माइंड यार, दे सोडून, जाऊ दे, मनावर घेऊ नको. नुसतं एवढं बोललं ते मनावर घ्यायचं सोडतो का? त्याला 8-8 दिवस करमत नाही. मला का शिवाय दिल्या असतील, माझी का निंदा केली, मला का वाईट बोलला, 8-8 दिवस छुटका लागतो, माणसाला करमत नाही. पण आपण त्याला वरून पुन्हा म्हणतो डोंट माइंड यार, दे सोडून, चलत राहतं, मनावर घेऊ नको. पण ते मन मनावर घेतल्या शहरात नाही, ते मनावर घेतच का? रामनाम जर मुखात नसेल तर तिथं अहंकार वास करतोच. आणि अहंकारातून ढुसणी मारतो. बघा तुझी निंदा केली आणि समोरच्या बद्दल तुम्हाला द्वेष, त्यातून क्रोध आणि गैरवर्तन, त्यातून सुख दुःख आणि पाप पुण्याचा जन्म. मग डोंट माइंड यार, सोडून दे यार, जाऊ दे यार, मनावर घेऊ नको. हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस त्या मनात रामनाम असेल. कारण रामनाम मुखात जर रामनाम असेल तर मनातला अहंकार पळून जातोच, अहंकार मरतोच. रामनामानं अहंकार मरतोच मनातला. आणि रामनाम थांबले की मनात पुन्हा अहंकार येऊन वास करतो. उचलली या प्राणा सरसी इंद्रिय ही निगती जैसी, त्याचा मनोबुद्धीपाशी अहंकार आहे. रामनाम आलं रे आलं मुखात की अहंकार मनातला पळून जातो. रामनाम थांबलं की अहंकार मनात पुन्हा येतो. मग तुम्ही लाख म्हणा त्याला, डोंट माइंड यार, मनावर घेऊ नको, ते मनावर घेतच. त्याला असं सांगा राम राम मन, त्याला अर्धा तास राम राम म्हणायला हवा, त्याचं सगळं विसरून जातं. ते डोंट माइंड मग तेव्हा सफल होतं. आणि ते आपल्याला म्हणतो यार हो यार, आता माझ्या मनात त्याच्याबद्दल काही वाईट भावना राहिली नाही, देव दिला तशी, बोलला तर बोलला वाईट. इथं डोंट माइंड सफल होतं आपलं बोलणं. त्याला रामनाम घ्यायला हवं, नुसतं डोंट माइंड म्हणून भागत नाही. मन हे अतिशय तप्त आणि गरम आहे. तुकोबाराय बोलले, नाम घेता मन निवे, जीवे अमृतची स्त्रवे, होतात शगुन बरवे लाभाचे. नाम घेता मन निवे, याचा उलट अर्थ काय?
नाम न घेता मन तापे. नाम घेता जर मन निवे तर नाम थांबलं की मन तापे. मन तापलेलंच आहे, चंचल आहे, याची सतत बहिर्मुख धाव आहे. आपण आंघोळीला पाणी घेतलं, आंघोळीला पाणी घेतलंय आणि ते अतिशय कडक आहे. त्यात आपण काय टाकतो? त्याला इसन म्हणतो आपण. काय का तुमच्याकडे काय शब्द माहित नाही, पण बेडकर त्याला इसनच म्हणतो. गार पाणी टाकणं म्हणजे त्याला म्हणतात थोडं पाणी गरम झालंय, बरोबर आहे मावशानं? इसनच म्हणतात ना. आपण काय म्हणतो? पाणी फार गरम झालं रे, त्याला इसन टाक थोडं. कुणीतरी आणून, पत्नी असो कुणी असो, त्या पाण्यात गरम पाण्यात गार पाणी टाकतात, ते पाणी निवतं. अरे लक्षामध्ये, आंघोळीला घेतलेल्या कडक पाण्यात त्याला गार करण्यासाठी इसण टाकावं लागतं, थंड पाण्याचं. तसं मन तापलेलं आहे सतत, हो, त्याला थंड करायचंय, त्यात बी इसण टाकावं लागतं. कशाचं? रामनामाचं. रामनामाचं इसण टाका, ते तापले, ते निवतं. नाम घेता मन निवे, ते निवतं, त्याला निववा. आणि ते निवलं की तुमची लाख निंदा करू द्या कोणी, तुमची स्तुती करा, स्तुतीने आनंद होणार नाही. तुमची निंदा करू द्या, निंदेने तुम्हाला दुःख होणार नाही, कारण मन निवलंय. हो, रामकृष्ण नामे उन्मनी साधली. रामनामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. हरिपाठ यातलं पहिलंच घ्या. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. सतत रामनामानं मनाचं उन्मन होतं, अर्थात मन मरतं. आणि मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो. जशी गरोदरबाई मेली की आतला गर्भ आपोआप मरतो, त्या गर्भाला वेगळं मारायची गरज नाहीये. तसं मन मेलं की मनात वास करणारा अहंकार आपोआप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही, कारण अहंकार मनात वास करतो. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. रामनामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. मन मेले की आतला अहंकारही मरतो, कारण अहंकार मनात वास करतो. आणि अहंकार मेला तर तुमची लाख कुणी निंदा करू द्या, आतून ढुसणी मारायलाच कुणी नाहीये, तर तुम्ही विषय भोगत नाही. विषय भोगण्याच्या जीवनात सुख दुःख नाही. सुख दुःख नाही तर तुमच्या जीवनामध्ये आत्मानंद आहे. ही जीवन जगण्याची कला ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते. एक सासू आणि दोन सुना आहेत. एक सासू आणि दोन सुना आहेत. त्यातली एक सून सातत्यानं रामनाम घेणारी आहे आणि एक सून अजिबात रामनाम न घेणारी आहे. छकडी आहे, थोडीशी छकडी आहे, रामनाम घेत नाही. पण एक सून अतिशय सोज्वळ सातत्यानं रामनाम घेते. एके दिवशी काहीतरी घरात खेळ बिघाडा आणि सासू जी रामनाम घेते त्या शिनेला शिव्या देऊ लागली, घाण घाण बोलू लागली, तिची निंदा करू लागली. सुनेच्या मुखात रामनाम आहे आणि सासू घाण घाण बोलते. सून त्या सासूच्या शिव्या एन्जॉय करेल. माझं वाक्य नीट ऐका, काळजावर कोरा. सासू शिव्या देते कोणत्या सुनाला? जिच्या तोंडात सातत्यानं रामनाम आहे, रामनामाचा जाप चाललाय. ती घरातलं काम करते, पण तेवढ्यात काहीतरी बिघडले, सासू त्या सुनेला शिव्या द्यायली, पण सुनेच्या मुखात रामनाम आहे. सून त्या सासूच्या शिवाय एन्जॉय करेल, एन्जॉय. ती हसल, तिला करू देणार नाही, ती हसल, का तिच्या मुखात रामनाम आहे. रामनामाने तिचा अहंकार मेलाय. अहंकार जिवंत असला तर तो ढुसणी मारतो, भाग सासू तुझी निंदा करायली, तुला शिवे द्यायली, बघ त्या सासूकड. पण रामनामाने अहंकार मेलाय, आता ढुसणी मारायलाच कुणी नाहीये. आणि अहंकार मेला की विषय भोग निघून जातात ज्ञानेंद्रियाचे. ढुसणी मारायला अहंकार नाहीये, ती निंदा भोगणार नाही. ती सासूच्या शिवाय एन्जॉय करल, सासूकडे जाईल, हसत हसत म्हणाल, काय झालं सासूबाई, कामून चिडलात, कामून डोक्याला ताप करायलात, कामून बीपी वाढून घ्यायला लागलात. सासू पुन्हा घाण बोलते, ही हसल, तिची सांत्वना करेल, मनधरणी करेल. मालक गेलेत बीडला, येतील थोड्या वेळाने, राहिलं काय आता आम्ही करू. ती सासूची मनधरणी करेल, सासूवर चिडणार नाही, ती बेकार रिॲक्ट होणार नाही सासूवर. उलट हसून गोड बोलेल सासूला. का? मुखात रामनाम आहे आणि मुखात रामनाम आलं की अहंकार मरतो. आणि अहंकार मेला की आतून ढुसणी मारायला कोणी नाही, विषय भोगच नाही. मग तुमची कोणी स्तुती करो नाही तर निंदा करो. अहंकार जिवंत असेल तर विषय भोगे, अहंकार विषय भोगायला लावतो. पण दुसरी सून छकडी आहे, मुखात रामनाम नाहीये आणि चपात्या करते, चपात्या लाटते, मुखात रामनाम नाहीये. सासू तिला शिवाय द्यायली, एक ऐकली, दुसरी ऐकली, तिसरी ऐकली, चौथ्या शिवेला बेल घेऊनच धावेल. सासूच्या अंगावर बेल घेऊनच धावेल. काय बडबड लावली, काय कमी केले माझ्या बापाने,
का बोलालीस एवढं? ट्रक भरून दिलंय सगळं भांडे बसणं, काय कमी पडलंय? आवाज करायचा नाही, बेलच वर करील. मुखात रामनाम नाही, अहंकार ताजा तवाना असतो. शिव्या कानावर पडले का अहंकार म्हणतो बघ तुला शिव्या द्यायला, अहंकार ढुसणी मारतो, बघ तुझी निंदा करायली. आणि तिला निंदा हा कानाचा विषय भोगायला होतो. त्यातून सासूबद्दल क्रोध, क्रोधातून गलीचे वर्तन, दोघीची शिवीगाळ, प्रसंगी भांडण तंटाने हाणामारी. कुणी विषय भोगायला लावला? अहंकार हा ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला होतो. याला मारा. याला मारण्यासाठी रामनाम हे सर्वात बलवान साधन आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात बोलतात की ज्ञानेंद्रियाचे विषय जर जिंकायचे असतील तर त्याला एक प्रमुख साधन आहे. रामनाम तर आहेच, पण ज्ञानोबारांनी अभ्यासयोग सांगितलाय. अभ्यासयोग. ज्ञानोबारांनी अभ्यासयोगात 4च वया लिहिल्या, पण पूर्ण ज्ञानेश्वरी या 4 वयात कव्हर केली. तुम्ही या 4 वया जर हृदयात कोरून ठेवल्या तर बाकीची ज्ञानेश्वरी नाही वाचली तरी चालते, नाही वाचली तरी चालते. हा माझा शब्द आहे, बघा तुम्ही. त्या वया तुम्हाला मी म्हणून दाखवतो. ज्ञानोबा 12व्या अध्यायात अभ्यासयोग सांगतात की अहंकार कसा मारावा, ज्ञानेंद्रियाचे विषय कसे जिंकावेत. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय जिंकले की आमच्या जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येत नाही. सुख दुःखातीत अवस्था येते. माऊली लिहित आहे, तरी ग ऐसे करी या 8 पहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय. मग जे जे का निमिष देखेल माझे सुख, ती तुले अरोचक विषयी घेईल. जसा शरदकाल उरगे आणि सरिता ओढू लागे, तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग भोगातून निघता चित्त मजमाजी निघता, हळूहळू पंडूसुता मीची होईल, मीची होईल. या 4 वया मी तुम्हाला फोडून सांगतो. नराबराय बोलतात, या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत. याची एकच सवय चांगली की याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडे जायला चटावतं. यया मनाचे एक निके, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. या मनाची एक निके, निक म्हणजे चांगलं. या मनाची एकच सवय चांगली, बाकी सगळ्या सवय वाईट आहेत. याची एकच सवय चांगली आहे, काय? याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडं जायला सोपतं, हे तिकडं जायला चटावतं. याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडे जायला चटावतं. असा जर याचा स्वभाव आहे तर ज्ञानोबा म्हणतात, बघा याला जर तुम्ही रोज तमाशा दाखवला हे रोज तमाशाला चटावतं. याला जर रोज सिनेमा दाखवला तर हे सिनेमाला चटावतं. याला रोज हरिनाम दाखवलं ते हरिनामालाही चटावतं, हरिनामालाही चटावतं. एवढाच चांगला गुण आहे. मग याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी तिकडे चटावते, त्याला हरिनाम दाखवणं म्हणले रोज, हे हरिनामालाही चटावेल. या मनाचे एक निके, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. ज्ञानोबा तरी ग ऐसे करी या 8 पहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय. दिवसामध्ये एकूण 8 प्रहर आहेत. सकाळ दुपार तिसरा बार वगैरे वगैरे असे 8 प्रहर आहेत. कुठल्या तरी एका प्रहरामध्ये एकदा राम म्हणा. ज्ञानोबा म्हणतात, या 8 पहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय. 1 सेकंद, निमिष म्हणजे सेकंद. एकदा राम म्हणा. आज तुम्ही एकदा राम म्हणा, उद्या 2दा म्हणा, परवा 3दा म्हणा, नंतर 4दा म्हणा. असं करत करत रामनाम वाढत जा. आणि या मनाची सवय, याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडं जायला सोपतं, तिकडं जायला चटावतं. आता याला तुम्ही रोज थोडं थोडं रामनाम दाखवायलेत आणि वाढवायलेत रामनाम, हे रामनामाला चटावेल. याला रामनामातही सुख आणि गुढी दिसू लागेल. जे जे का निमिक देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. अरोचक म्हणजे तिटकारा. तुम्ही जितकं 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 रामनाम घ्यायला लावताल, रोज रामनाम दाखवा, हे मन हळूहळू रामनामाला सोकेल. याला रामनामातही गोडी दिसू लागेल आणि रामनामातही गोडी आहे हे याला कळालं, याला विषयाचा तिटकारा येईल. ती तुले अरोचक विषयी घेईल. अरोचक म्हणजे तिटकारा येणे, तुच्छ वाटणे. ती तुले अरोचक विषयी घेईल, विषयाचा तिटकारा येईल, विषय तुच्छ वाटतील. कधी?
जे जे का निमित्त देखेल माझे सुख. रामनामातही सुख आहे असं याला कळालं, रामनामाला चटावलं की याला रामनामात गोडी दिसू लागेल, हे रामनामाला चटावेल आणि विषयाचा तिटकारा येईल. आणि विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असते. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदायोगी जीव होते. विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य. मग शरद कालू रिगे आणि सरिता ओटू लागे तसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी. पावसाळा संपला की नद्या आटू लागतात. तसं एकदा चित्त मन हरिनामाला चटवलं की ते प्रपंचाला आटू लागतं. चित्त मन प्रपंचाला आटणं हेच वैराग्य आणि या वैराग्याने देव भेटतो. शरद कालू रिगे आणि सरिता ओटू लागे तसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी. प्रपंचातून काढता पाहिजे त्याला प्रपंचाचा विषयाचा तिटकारा येईल कधी हरिनामाला चटवलं की. पुन्हा पण हरिनाम दाखवा, हरिनामाची गोडी कळाली की हरिनामाला चटावेल, त्याला विषयाचा आणि संसाराचा तिटकारा येईल. विषयाचा आणि हरिनामाचा तिटकारा विषयाचा आणि संसाराचा तिटकारा येईल. विषयाचा आणि संसाराचा तिटकारा येणं हेच वैराग्य आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि मग तसे भोगातून निघता चित्त मज माझी निघता हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. विषयाचा तिटकारा आला, भोगाचा तिटकारा आला, संसाराचा तिटकारा आला. का रामनामाची गोडी लागली? रामनामातही मजा हे कळालंय, रामनामाला चटावलंय. आता विषयाचा संसाराचा तिटकारा येईल, तुच्छ वाटतील विषय आणि संसार. मग हळूहळू पांडुरंगात परमात्म्यात ते प्रवेश करू लागेल. भोगातून निघता, भोगातून निघेल कारण भोग तुच्छ वाटायले, विषय तुच्छ वाटायले, संसार तुच्छ वाटायला. भोगातून निघता का तुच्छ वाटतात? मज माझी निघता, माझ्यात शिरल म्हणले ते चित्त. आणि शिरलं माझ्यात म्हणजे देवात शिरलं की हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. ते पांडुरंग स्वरूप होईल आणि चित्त पांडुरंग स्वरूप होणं हाच मोक्ष असतो. त्याला अभ्यास योग म्हणतात. आणि म्हणून विषय जिंकायचे तर त्याला एकच साधन आहे रामनाम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की बाबा तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला कुणी सुखही देत नाही आणि कुणी दुःखही देत नाही. तुमचा गैरसमज आहे. मी बोलून गेलो, सून म्हणते माझ्या सासूने मला फार दुःख दिलं, बायको म्हणते माझ्या नवऱ्याने मला फार दुःख दिलं, किंवा नवरा म्हणतो माझ्या बायकोने मला फार दुःख दिलं, बाप म्हणतो माझ्या पोराने दुःख दिलं, किंवा पोरगा म्हणतो बापाने दुःख दिलं. नानाबरा बोलतात तुम्ही चुकताय. इथं जगात जीवन जगत असताना कुणीच कुणाला दुःख देत नाही, कुणीच कुणाला सुख देत नाही. सुख दुःखाची निर्मिती तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात निर्माण करतात. का तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतात. अहंकारामुळे तुम्ही स्वतः ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतात आणि त्यातून सुखदुःखाची निर्मिती करतात आणि स्वतः सुखदुःखात बांधले जातात. तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आणि मग ज्ञानोबा बोलतात की देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. स्वतःहून सुख दुःखाची निर्मिती करतात आणि त्यात बांधल्या जातात. का तर तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतात. का तर अहंकारातून दुसणी मारतो. या अहंकाराला मारा. याला मारण्यासाठी, अहंकाराला मारण्यासाठी रामनाम हेच प्रभावी साधन. अहंकार मेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की विषय गेले, विषय गेले की सुख दुःख गेलं आणि निखळ ब्रह्मानंद जीवनात येतो. तुम्ही मनुष्य जीवन आणि संत जीवन याचा अभ्यास करा. मनुष्य जीवनात आणि संत जीवनात काय फरक आहे? साधारण जीव विषय भोगतो ज्ञानेंद्रियाचे, संत ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाही. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय संत भोगत नाहीत म्हणून त्यांचं जीवन सुख दुःखातीत असतं. सुख दुःखातीत, अतीत म्हणजे पलीकडचं. त्यांच्या जीवनात सुखही नाही आणि दुःखही नाही. मग त्यांना संतांना सुखच मिळत नाही का? संतांना सुख मिळतं पण आत्मसुख मिळतं, संसारी सुख नाही. ते संसारी सुखात रममान होत नाही. संत संसारी सुखात रममान होत नाहीत. ते सुख भोगतात पण आत्मसुख भोगतात, आत्मानंद भोगतात. संसारी सुख भोगतो तो साधारण जीव असतो. संसारी सुख भोगतो तो साधारण जीव असतो. संसारी सुख भोगत नाही तो संत असतो. संतांच्या जीवनात सुखही नाही दुःख नाही. का विषय भोगत नाही. विषय भोगले तर सुख दुःख असतात. संत जीवन सुख दुःखातीत असते. नाथ महाराज पठाण वेशीत बसलाय पैठणमध्ये आणि नाथ महाराजांना जावाने गंगा स्नान करून यावं. तोपर्यंत पठाणानं तोंडामध्ये थुंका जमा करावा
आणि नात वेशीत आली की पचकन नाताच्या अंगावर थुंकावं, 10-5 घाण शिवाय द्यावं, वाईट बोलावं, वेड्यावाकडे बोलावं, नातांची निंदा करावी. नातानं बरं शब्द बोलू नये. नातानं पुन्हा परत जावं आणि गंगा स्नान करून यावं. पठाणानं तोपर्यंत तोंडात पानाचा थुंका जमा करावा. नात वेशीत आली की पुन्हा पचकन थुकावं. नातानं बरं शब्द बोलू नये. नातानं पुन्हा जावं, गंगा स्नान करावं. या पठाणानं वेशीत नात आले की पुन्हा थुकावं. हे 108 वेळा घडलं. पैठणमध्ये 108 वेळा घडलं. पठाण थुंकत होता, नाथ पुन्हा जाऊन गंगा स्नान करून येते ते. पठाण थुकत होता, नाथ पुन्हा जाऊन गंगा स्नान करून येत होते. पठाणाच्या तोंडातला थुका संपला. थुका संपला. पठाण कंटाळा, नाथ कंटाळले नाही. आणि त्या पठाणाला एक भ्रष्ट शब्दही बोलले नाही. का? नाथांचा अहंकार मेला होता. नाथांचा अहंकार मेला होता. नाथांना अत्तर लावल्यानं आनंद होत नव्हता, म्हणून त्यांच्या अंगावर थुंकल्यानं नाथाला दुःखही होत नव्हतं. हा भाग समजून घ्या. तुम्हाला अत्तरानं आनंद झाला तर थुंकल्याने दुःख होणार. उदबत्तीच्या वासाने आनंद झाला, पादल्यानं दुःख होणार. पादलेल्या वासाने दुःख होणार. मृदुस्पर्शाने आनंद झाला, कठीण स्पर्शाने दुःख होणार. गोड रस खाल्ला, गुलाबजामुन खाल्ले, आनंद झाला, कडू कारल्याने दुःख होणार. सुंदर रूप पाहिलं, आनंद झाला, घाणेरडं रूप पाहिलं, दुःख होणार. नाथांचा अहंकार मेलाय. पठाण घाण बोलतोय, अंगार थुंकतोय. पठाण भर शब्द बोलत नाही. का? अहंकार मेलाय. आतून ढुसणी मारायला कुणी नाहीये. अन्यथा नाथांचा अहंकार जिवंत असता आणि अहंकाराने ढुसणी मारली असती तर नाथांनी विषय भोगला असता. एका ठोक्यात पठाण आडवा केला असता. एका ठोक्यात, दुसरा ठोकाच लागला नसता. नाथ जागेदार होते. शेकडो एकर जमीन नाथाच्या घरी. पंक्ती म्हटलं तर चरविनी तूप वाढायचे. चरविनी, बुटकुलेने नाही, चरविनी तूप वाढणारे, चरविनी तूप पिणारे नाथ किती ताकदबाज असते. एका ठोक्यात पठाण आडवा केला असता. एका ठोक्यात, दुसरा ठोकाच लागला नसता. पण पठाण थुंकत होता. नाथ गंगा स्नान करून येत होते. नाथ शब्दही बोलत नव्हते. का? नाथांचा अहंकार मेला होता. नाथ संत होते. संतांचा अहंकार मेलेला असतो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून अहंकार मेलाय. आता तुमची कुणी निंदा करते, अंगार थुंकतोय, आतून ढुसणी मारायलाच कुणी नाहीये, तर तुम्हाला समोर तुमची निंदा केली, घाण बोलतोय. आतून अहंकार मेल्यामुळे ढुसणी मारायला कुणी नाही, म्हणून तुम्ही कानाचा निंदा हा शब्द भोगत नाही. आणि तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल द्वेष नाही, क्रोध नाही. तुम्ही न्यूट्रल अवस्थेत असतात. आणि मग त्यांना बोलते की सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभ न धरावे मना माझी. संता असत कर्मी सरीसे पण मनोधर्मी, त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे. तुमची स्तुती केली, आनंदाने भरळून जाऊ नका, नाचू नका, उड्या मारू नका. निंदा केली तर खचू नका. तुम्ही स्तुती भोगू नका. स्तुतीने आनंद नाहीये, निंदेने दुःख नाहीये. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे. सुखकर प्रसंग जीवनात आलाय आणि तुम्ही उड्या मारायला लागले, दुःखकर प्रसंग आला तर खचून झालंच. सुखानं भरून येऊ नका, आनंदानं दुःखानं खचून जाणार नाही. एक मनाची बॅलन्स्ड अवस्था आहे. सता सतकर्मी सरीसे पण मनोधर्मी, त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसेचे. उत्तम योग काय? नावारा बोलतात की सता सतकर्मी सरीसे पण मनोधर्मी, चांगल्या आणि वाईट परिस्थितीत मनाचा समतोल राखा. सता सतकर्मी सरीसे पण मनोधर्मी, मनाचा समतोल. जीवनात सुख आलं दुःख आलं बॅलन्स राखा. सुखानं उड्या मारू नका, दुःखानं खचू नका, बॅलन्स ठेवा. हा खरा योग असतो. सरीसे पण मनोधर्मी, ते जे योगस्थिती उत्तमी प्रशंसेचे. हे संत जीवन असते. नाथांना आत्तर लावले, नाथ आनंदत नाहीत, उड्या मारत नाहीत, पण पठाण थुकतोय, नाथाला दुःखही नाही. याला म्हणायचं सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभ न धरावे मनाची. सता सतकर्मी सरीसे पण मनोधर्मी, त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसेचे. नाथाला उदबत्तीच्या वासना आनंद नाही, म्हणून पादलेल्या वासना दुःख नाही. नाथाला अत्तर लावल्याने आनंद नाही, म्हणून थुंकल्याला काय कुत्र्यानं चाटला काय दुःख नाहीये. विषय भोगत नाही. का? अहंकार मेलाय. अहंकार मारायचा आणि तो रामनामानं मरतो. तुकोबाला मम्माजीने काठीने मारलंय, पण संध्याकाळी तेलाची वाटी घेतली, मम्माजीकडे गेले आणि हाक मारली, मम्माजी बाहेर या.
मम्माजी म्हणतो का तुकोबा मार खाऊन पोट नाही भरलं का, अजून खायचा का मार? म्हणले बघू काय तर. मम्माजी बाहेर या. मम्माजी बाहेर येतो. म्हणले काय तुकोबा, सकाळीच मार खाल्ला ना, अजून काय पाहिजे? म्हणले महाराज तुम्ही मारले, तुमचे हात दुखले असतील, मी तेलाने तुमचे हात सोडून देतो. का? अहंकार दिलाय. माझं प्रवचन संपलं, मी तुम्हाला 2 थोबाडीत मारतो सगळ्याच्या बारी बारी. तुम्ही मला घरी नेताल, चहा पाचताल, डॉक्टर साहेब मोठे साहेब चला आमच्या घरी, चहा पिऊ, जेवण करू, वाटं लावताल. माझा मार खाऊन तुम्ही मला वाटं लावताल का? सगळे मिळून मारताल ना मला. का? तुमचा अहंकार जिवंत आहे. अरे म्हणलं तर अंगावर येतात, मारल्यावर तर लय लांब राहिलं. तुकोबाराला मारलंय पण वाटी घेऊन हात सोडायला गेले त्याचे. का? अहंकार मेलाय. जो मान अपमान आतेच आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडो. जो ज्याला मान आणि अपमान सारखाच आहे, निंदा आणि स्तुती सारखीच आहे. आणि मग संतांची स्तुती केली काय, त्यांना शिवाय दिले काय, दोन्ही सारखं असतं. हाती हाला फुली पासवना जीवी न घाली, तसा न लोटे दुःखशैली सिलेला संत. हत्तीला फुलाच्या पाकळ्याने मारलं, किती मारू लागेल? हत्ती फुलाच्या पाकळ्या. हाती बरोबर बोलतात, हाती हाला फुली पासवना जीवी न घाली, तसा न लोटे दुर्वाक्य सिलेला संत. हत्तीला गुलाबाच्या पाकळ्याने मारले, त्याला किती मार लागेल? आता त्याचं भासवायचं नाही. हत्तीला फुलाच्या पाकळ्या 2 इंच कातडी जाड असते, त्याच्यावर फुलाच्या पाकळ्याने मारले, त्याला काय लागेल? हत्तीला फुलाच्या पाकळ्याने मारलं, त्याला जसा स्पर्श होत नाही, तसं संतांची स्तुती केली काय, निंदा केली काय, त्यांच्या हृदयाला मनाला त्याचा स्पर्श होत नाही. का? अहंकार मिळाला. विसावा खेचराने नरवराला कमालीचा त्रास दिला, वाळीत टाकलं, सिद्ध बेटावर आणण्यास भाग पाडलं, पठण करणे म्हणजे हो दिले नाही. नाना प्रकारचा त्रास दिला या 4 भावंडांना. एक भ्रशब्द नाही ज्ञानेश्वरीत बघा, एक भ्रशब्द कुणाच्या विरोधात नाही. ज्ञानेश्वरी निघून गेले, कोणाबद्दल वाईट शब्द नाही. विसवाने कमालीचा त्रास दिला, जोडी पाडली, मागितलेला अन्न मातीत सांडलं, एक शब्द नाही. उलट विसोबा ज्यावेळेस मांडे भासताना पाहिले नरवराच्या पाठीवर, विसोबा शरण आला, नरवराने त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला एवढा मोठा संत बनवला की तो पुढे नामदेव महाराजाचा गुरु झाला. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. विसोबाने अपकार केलाय, अपकार करू नये, नरवराने त्याच्यावर उपकारच केला. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. का? अहंकार मेलाय. विसोबाने कमालीचा त्रास दिलाय, नरवर एक शब्द बोलत नाही. का? अहंकार मेलाय. पण तुम्हाला सर्वत्र नाचत जर कोण असेल तर तो अहंकार आहे. तेच अडवावाय आले दोषवरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकार. धनाबारा बोलतात, तुम्ही देवाच्या प्राप्तीला चाललाय, तुम्हाला आडवा कोण येत असेल तर हा अहंकार येतो, याला धोपटा म्हणले. कारण अहंकारातून डुसणी मारतो आणि ज्ञानेंद्राचे विषय बघायला होतो, आणि त्यातून सुखदुःखाची निर्मिती आणि पाप पुण्याची निर्मिती, आणि तुम्ही संसार बंधनात अडकता आणि सुखदुःखाचे चटके भोगता, याला मारा. धनाबारा बोलले, इंद्रिय विषय सिविती तेत हर्ष शोक उपजती, आणि अंतर अल्पविती येणे संगे. इंद्रिय विषय शिविती, तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय सेवन केले की तेत हर्ष शोक उपजती. हर्ष म्हणजे आनंद किंवा सुख, आणि शोक म्हणजे दुःख. हर्ष म्हणजे सुख आनंद, आणि शोक म्हणजे दुःख. इंद्रिय विषय शिविती तेत हर्ष शोक उपजती. कान हा ज्ञानेंद्रिय, यांनी स्तुती भोगली, हर्ष आनंद होईल. पण यांनी निंदा भोगली कानानं तर दुःख होईल. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की तिथे सुखाने दुःख होणारच. स्तुतीने आनंद, निंदेने दुःख होईलच. स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. हे विषय टाळा ज्ञानेंद्रियाचे. इंद्रिय विषय शिविती ते तर हर्ष शोक उपजती, आणि अंतर अल्पविती येणे संगे. याच्या उलट ज्ञानोबरा बोलतात, हो, हे विषय जया ते ना कळती, ते तर सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानेंद्रियाचे विषय सेवन केले की सुख दुःख आणि संसार बंधन तर आलंच. पण ज्ञानेंद्रियाचे विषय जर टाळले, सुख दुःख तर नाहीच, आणि तुमचा गर्भवासही संपला, अर्थात जन्ममरणाचा फेराही संपला. का? त्या विषय सेवनातून उत्पन्न होणारं पाप पुण्य जन्माला येत नाही, आणि तुमचा जन्ममरणाचा फेरा संपतो, अर्थात तुमचा गर्भवास संपतो. ज्ञानोबा बोलतात, विषय जया ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. त्याचा गर्भवासही संपला, जन्ममरणाचा फेराही संपला, आणि त्याच्या जीवनात सुख दुःख नाहीये. विषय टाळा. विषय टाळण्यासाठी काय कारण? साधन? अहंकार मारा. अहंकार मारायला काय साधन? रामनाम.
ही लिंक लक्षात घ्या. रामनामानं अहंकार मरतो. अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचे विषय तुम्ही भोगत नाहीत. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही की जीवनात सुख दुःखाची निर्मिती नाही. आणि म्हणून अहंकार जिवंत असेल तर त्यातून ढुसणी मारतो, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की जीवनात सुख दुःखाची निर्मिती होती. आम्हीच सुख दुःखाची निर्मिती करतो ज्ञानेंद्रियाचे विषय बघून आणि त्यात बांधल्या जातो. आणि मग ज्ञानावरा बोलतात की देखे इंद्रिया आधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे सुख दुःखी आकळीजे आपण आपले. आम्हाला जीवन जगताना वाटतं की ज्ञानेश्वरी फक्त मुक्ती आणि भक्तीच देते. ज्ञानेश्वरी फक्त मुक्ती आणि भक्तीच देते. ज्ञानेश्वरी गटार माळ्यासाठी आहे, ज्ञानेश्वरी पॅन्टीवाल्यासाठी नाहीये. दैनंदिन पावलं जीवन कसं जगावं हे फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी शिकवते. जितकं समुद्रात खोल जावं तितकं अनंत रत्न सापडतात. ज्ञानेश्वरी ती खोल बुडी मारता यावी. अनंत सिद्धांतिक रत्न आपल्याला ज्ञानेश्वरीतून बाहेर खेचून आणता येतात. फक्त तिच्यात बुडता यावं आणि ज्ञानावराच्या सोबत कृपा आशीर्वाद असावा. दैनंदिन पावलं जीवन कसं जगावं ज्ञानेश्वरी शिकवते. आम्ही आमच्या जीवनात सुख दुःखाचे चटके भोगतोय. तुम्ही बघा दैनंदिन जीवन. सासू सुनाचं पटत नाही, बाप लेकाचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाहीये. का तर माझा नवरा मला त्रास देतो, माझी बायको मला त्रास देते, माझी सासू मला त्रास देते, माझी सून मला त्रास देते, अर्थात दुःख देते. हे गारानं असतंय एकमेकाचं. नवरा बोलतात रे बाबांना तुम्हाला मी किती बार सांगू, सुनही सासूला दुःख देत नाही, सासूही सुनेला दुःख देत नाही. बाप मुलाला नाही, मुलगा बापाला नाही. जगात कुणीच कुणाला किंवा कुणी तुम्हाला सुख आणि दुःख देतच नाही. तुम्हाला कोणी सुख दुःख देतच नाही. मग पावली म्हणतात सुख दुःखाची निर्मिती तुम्ही स्वतःच्या जीवनात निर्माण करतात. तुम्हाला कोणी सुखदुःख देतच नाही. तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती करता आणि त्यात स्वतःहून बांधल्या जाता. का तर तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता. का भोगता? अहंकार आतून ढुसणी मारतो. आणि म्हणून मग या ज्ञानेंद्रियाचे विषय सुख दुःखाला जर कारणीभूत असतील तर ज्ञानेंद्रियाचा विषय भोग कोण भोगायला होतं? अहंकार. या अहंकारावर प्रहार करा, याला मारा. आणि याला मारायला साधन आहे रामनाम. आणि मग सातत्यानं मुखात रामनाम धारण करा. आणि मग तुकोबराय बोलले की सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी समाधी हे. काय म्हणतात महाराज? सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी समाधी हे. सतत सतत रामनाम जर मुखात असेल, रिकामा अर्धगडी राहू नको. सतत जर रामनाम मुखात असेल, अहंकार तर मरतोच. अहंकार मेला की विषय भोग जातात ज्ञानेंद्रियाचे. विषय भोग गेले की सुखदुःख जीवनात येत नाही. सुखदुःख जीवनात येत नाही आणि विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती होत नाही. संसार बंधनही टळतं. विषय जाय ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. म्हणून हा ज्ञानावराचा एक महत्वाचा संदेश घ्या या प्रवचनातून. आमचं जे गाणं आहे की जग मला दुःख देतंय, जग मला सुख देतंय, तुम्हाला कोणी सुखही देत नाही दुःखही देत नाही. हा भाग समजून घ्या. आजचा मूळ गाभा आहे माझ्या प्रवचनाचा. आमच्या ज्या तक्रारी आहेत, डॉक्टर वीरचंद माझं भांडण झालं, मला 4 शब्द वाईट बोलले. ज्ञानोबा म्हणतात की डॉक्टर मोठे, वीर 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 तुझ्या दुःखाला कारणीभूत नाहीच आहे. वीर मला 4 शब्द वाईट बोलला, माझी निंदा केली. ज्ञानोबा म्हणतात की डॉक्टर मोठे तू कानाचा निंदा शब्द भोगू नको. मला दुःख का होतं वीर वाईट बोलल्यामुळं? तो मला गलिच्छ बोललाय, माझी निंदा केली आणि मी निंदा हा शब्द भोगलाय. निंदा शब्द बोलला की मला एक उष्ण क्रोधित अवस्था, माझा इगो हट होतो, माझं मन गरम होतं, तप्त होतं, उष्ण अवस्था, क्रोधित अवस्था, मन बहिर्मुख धावतं. हृदयस्थ परमात्मा आणि मन यांचे ताटातो आणि त्यातून त्याला बेचैनी आणि अस्थिरता, मनाची बेचैनी आणि अस्थिरता हेच दुःख असते. मग ज्ञानोबा बोलतायत की वीर तुला वाईट बोललाय, त्यांनी निंदा केली तर तू तुझा अहंकार मार आणि ज्ञानेंद्रियाचा, कानाच्या ज्ञानेंद्रियाचा निंदा हा शब्द भोगू नको. तुझ्या जीवनात दुःख येणार नाही. वीर वाईट बोलला म्हणून वीरने दुःख दिलं नाहीये. डॉक्टर मोठे तू निंदा हा शब्द भोगलायस म्हणून तुझ्या जीवनात दुःख आलंय. हा निंदा शब्द भोगू नको, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नको.
आणि विषय भोगायला लावतो अहंकार. त्या अहंकारला मार. अहंकार मेला की विषय भोग नाही, विषय भोग नाही तर सुख दुःख नाही. कळतंय ना बोललेलं? लयवर सांगितलंय पुढं पुढं. कळतंय ना? हा, म्हणून घरानं करू नका. घरात बायको मला दुःख देते किंवा बायको म्हणते नवरा मला दुःख देतो. ना 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 ना, कोणीच कोणाला दुःख देत नाही. नवरा म्हणताय बायको अंगावर धावून आली ना, वाईट बोलली ना, घाणघाण बोलली ना बायको, हा, तिने निंदापर शब्द वापरलाय, तो तुझ्या कानाला भोगू देऊ नको. तू तो निंदापर शब्द भोगतो म्हणून दुःखी होतो. निंदापर शब्द भोगतो म्हणून दुःखी होतो. तो निंदापर शब्द भोगू नको ना तू. हा, ज्ञानेंद्राचे विषय भोगू नको. संत ज्ञानेंद्राचे विषय भोगत नाहीत. तुम्ही आम्ही साधारण जे विषय भोगतो म्हणून सुख दुःखात बद्ध होतो. नातांच्या अंगावर थुकलाय ना, घाणघाण बोलतोय ना, नाताला का दुःख होऊ नये? अहंकार मेलाय. पण घाण बोलला काय, थुकला काय, काय काय विषय भोगच नाहीये. लाख निंदा केली पटानं, पण नाताला क्रोध येत नाही, दुःख होत नाही. का? त्यांचे कान निंदापर शब्द भोगत नाहीत. का? अहंकार मेलाय. आम्ही आमचा अहंकार मारायचा आहे. मग लाख बायको असो, सासू असो, कोणी असो, लाख निंदा करू द्या, निंदापर शब्द आमचे कान भोगत नाहीत. अहंकार मारा, निंदापर शब्द कान भोगत नाहीत. अहंकार मारायचा आहे. आणि अहंकार मारायला सर्वात उत्तम साधन काय असेल तर रामनाम. म्हणून ज्ञानोबांचे बांधलंय हरिपाठामध्ये. शेवटी सुरुवातीला चिंचेचं बोटूक दाखवलं की देवाच्या द्वारी उभा क्षणभरी घोलवलंय या, पण शेवटी बांधलंय रिकामा अर्धगडी राहू नको. का बांधलंय? रामनाम थांबलं की मनात अहंकार येऊन वास करतो, आणि रामनाम घेतलं की अहंकार मरतो. उचलली या प्राणासरीस इंद्रिय निगती जैसी तैसा मनोबुद्धीपासी अहंकार होई. रामनाम थांबलं की मनात बुद्धीत अहंकार आलाच, आणि रामनाम घेतलं की बुद्धीतला मनातला अहंकार पळून जातो. सातत्याने रामनाम जपा, अहंकार येतच नाही. आणि मुक्त न होता, संत न बनता संतासारखं जीवन आम्हाला जगता येतं केवळ रामनामानं. तुकोबा काय बोलले? सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मानसी समाधी. तुम्ही समाधी अवस्थेत जगू शकता केवळ रामनामानं. का? आता अहंकार मेलाय. सर्व सुख हेत नाम आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख हेत नाम आहे. नाम हे सर्व सुख आहे. नामानं समाधी लागते. चालता बोलता न मोडे समाधी. निरंतर रामनामानं तुम्ही समाधी अवस्थेत जगत असतात. देह भानावर नसतात. तुमचा अहंकार मेलेला असतो. कुणी वाईट बोललं, चांगलं बोललं, हे विषय तुम्ही भोगत नाही. स्तुती केली तुम्हाला आनंद होत नाही, रामनाम सातत्यानं घेताय, अहंकार मेलाय. कुणी स्तुती केली आनंद नाही, कुणी निंदा केली दुःख नाही. का? तुम्ही विषय भोगत नाही. विषय भोगायला लावला, अहंकार जिवंत असावला. आता रामनामानं अहंकार मेलाय. सतत रामनामानं अहंकार मरतो. मनात अहंकार येतच नाही. अहंकार मेलाय. आता आतून ढुसणी मारायला कुणी नाही. कुणी लाख निंदा करू द्या, तुमचा कान निंदा शब्द भोगत नाही. निंदा भोगायला लावण्यासाठी आत अहंकार असावला. तो अहंकार मेलाय रामनामानं. कुणी लाख बोलताय, निंदा करताय, आता अहंकार मेला. आतून ढुसणी मारणार नाही, तुम्हाला निंदा भोग म्हणणार नाही. मग तुम्ही निंदापर शब्द भोगणार नाही. निंदापर शब्द भोगला नाही तर तुमच्या जीवनात दुःख येणार नाही. स्तुतीपर शब्द भोगला नाही, सुख येणार नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना हा ज्ञानोबाचा संदेश लक्षात घ्या की तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. मनुष्य जीवनात येणारं सुख आणि दुःख हे स्वनिर्मित असतं. स्वनिर्मित. तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवनात सुख दुःखाची निर्मिती करता. का? तुम्ही ज्ञानेंद्राचे विषय भोगता, ज्ञानेंद्राच्या अधीन जाता, ज्ञानेंद्राचे विषय भोगता, त्यातून सुख दुःखाची निर्मिती करता. तुम्ही स्वतःच करता आणि स्वतः त्या सुख दुःखात बांधल्या जाता. सुख दुःखी आकळीजे आपण आपे. आणि म्हणून शेवटचा संदेश, सातत्यानं रामनाम घ्या. अहंकार मरेल. अहंकार मेला. आतून ढुसणी मारायला कुणी नाही. तुम्ही ज्ञानेंद्राचे विषय भोगणार नाहीत. ज्ञानेंद्राचे विषय भोगले नाही, अर्थात निंदास्तुती वगैरे हे विषय भोगणार नाहीत. विषय भोगले नाही की जीवनात सुख नाही, दुःख नाही. ज्ञानेंद्राच्या विषयातून सुख दुःख येत आहे. ज्ञानेंद्राचे विषय भोगले नाही, जीवनात सुख नाही, दुःख नाही. तुम्ही निखळ आत्मानंद भोगत असाल. का? आता मुखात रामनाम आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मानसी समाधी हे. तुम्ही संत अवस्थेत जगत असाल तर निरंतर मुखात रामनाम असेल तर. म्हणून तुम्हाला एक आत्मानंद हवा असेल. सुख दुःखाचे चटके नको. सुख पाता जबा पाडे, दुःख पर्वता एवढे. जीवनात सुख दुःख आलं की लपंड अवस्था सावलीसारखे. नका म्हणजे जवा एवढं सुख आणि पर्वता एवढं दुःख. विषय भोगले की जवा एवढं सुख येतं, पण पर्वता एवढं दुःख आहे. पर्वत फार मोठा असतो, जव फार बारीक असते. आणि म्हणून सुखदुःखातीत जीवन जगा. त्याला संत जीवन म्हणतात. सुखदुःखाच्या पुढचं जे आत्मानंद असतं, जे संत भोगतात, निखळ आत्मानंद, जे आत्मसुख आहे.
आणि म्हणून जीवन जगत असताना शेजारी पाजारी अमके डमके सोयरे धायरे बायका पोरं सासू सुना बोंबलूच नका. सासू मला दुःख देते सुनेन म्हणायचं नाही, सून मला दुःख देते सासूने म्हणायचं नाही, नवऱ्याने म्हणायचं नाही बायको दुःख देते, बायकोने म्हणायचं नवऱ्याने दुःख देते. कोणीच कुणाला म्हणायचं नाही, कोणी कुणाला दुःख देत नाही, सुख देत नाही. मुखात रामनाम धारण करा, अहंकार मरेल, अहंकार मेला, आतून डुसणी मारायला कोणी नाही, ज्ञानेंद्राचे विषय बघणार नाहीत, ज्ञानेंद्राचे विषय बघले नाही, सुखदुःखाची निर्मिती नाही, सुखदुःखातीत जीवन असेल. आणि सुखदुःखातीत जीवनाला संत जीवन म्हणतात. ते केवळ रामनामाने तुम्हाला जगता येते. आणि म्हणून तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःख देत नाही. तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः सुख दुःखाची निर्मिती करता, त्यात बांधल्या जाता. का? तुम्ही ज्ञानेंद्राचे विषय बघता आणि त्यातून सुखदुःखाची निर्मिती होते आणि तुम्ही बांधल्या जाता. स्वतःच्या दुःखाला कारणीभूत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, देखी इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण अपे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री माऊली दादा चाकरवाडीकर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, तोषवणी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्रीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, तो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जाते वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मानली आळी, अनवरत भूमंडळी भेट चला कल्पतरुचे अर्णव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे